नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत गोड आप्पे, ते पण कणकीपासून आणि गुळापासून एकदम पौष्टिक मुलांना खाण्यासाठी। आता सुट्टीच्या दिवसात मुलं मागतात ना, त्यासाठी त्यांना देण्यासाठी पौष्टिक असे एकदम सोप्या पद्धतीने। तर इथे ना मी 1 वाटी आपली कणिक घेतलेली आहे, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे, तूप घेतलेला आहे, किंचित मीठ घेतलेलं आहे, खायचा सोडा घेतलेला आहे, मनुके आणि विलायची पावडर घेतलेली आहे आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। तर आपल्याला एवढं साहित्य लागणार, आपल्या घरात जे अवेलेबल असतं ना त्या साहित्यात आपलं हे गोड आप्पे होतात आणि पौष्टिक गूळ आणि कणिक वापरून आपण करणार आहोत, त्यामुळे ते खूप पौष्टिक आपल्या मुलांना खाण्यासाठी। तर गूळ ना खिसून घ्यायचा, म्हणजे तो लगेच विरघळतो, असे खडे जर घेतले तर विरघळणार नाहीत, म्हणून खिसून घ्यायचा। कधी पण असा मऊ बघून गूळ घ्यायचा, 1 वाटी पाऊण वाटी गूळ भरपूर होते, 1 वाटी कणिक आणि अर्धी वाटी रव्यासाठी। जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही अर्धी वाटी घ्या, आणि तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही पाऊण वाटी घ्या। माझ्या मुलाला जास्त गोड आवडतं म्हणून मी पाऊण वाटी घेतलेला आहे। तर आता हे पाण्यात ना 1 वाटी पाण्यात हा पाऊण वाटी गूळ असा हातानेच असा मॅश करून विरघळून घ्यायचा। तर लगेच 5 मिनिटाच्या आत तर विरघळतो, जास्त वेळ लागत नाही त्याला। आता हा विरघळलेला आहे गूळ आपला, आणि आता ना गाळणी वाटं गाळून घ्यायचा, का तर गुळात खडे असतात ना, मग एखादा खडा जाऊ नये म्हणून त्याला असं गाळणी वाटं गाळून घ्यायचं दुसऱ्या भांड्यात। मग आणि खाली जे थोडं राहिलेलं असतं आहे ना गूळ, त्याच्यात उगं थोडंसं पाव वाटी पाणी टाकून ते तसंच ठेवायचं, कारण वरून नंतर आपल्याला ना सोडा टाकल्यास थोडंसं पाणी टाकावं लागतं, कमी जास्त, कारण रवा किती पाणी शोषून घेते त्याच्यावर। हे जरी हे पाणी कमी पडलं तर दुसरं पाणी टाकण्यापेक्षा मग ते राहिलेल्या गुळातच थोडंसं 1 पावच वाटी पाणी टाकायचं, जास्त वेळ टाकायचं नाही, कारण जास्त लागत नाही, लागलं तर 1-2 चमचा लागतं फक्त पाणी। तर आता त्याच्यात मी किंचितसं मीठ टाकले आता गुळाच्या पाण्यात, आणि सुरुवातीला रवा टाकून देते। रवा फुलायला वेळ लागतो म्हणून आपण हे मिश्रण ना अर्धा तास ठेवणार आहोत असंच, तर चांगलं भिजावा रवा म्हणून, कारण रवा भिजला की ते आटरून येतं, पीठ घट्ट होतं असं। तर आपण मीठ टाकले, रवा टाकला, आता रवा टाकल्यास आपण कणिक टाकून घेऊ। तर असं हळूहळू मिक्स करायचं, म्हणजे ते गाठी होऊ नये त्याच्या म्हणून। जर तुम्हाला वाटलं गाठी होत्या तर तुम्ही हाताने नंतर त्याला गाठी मोडून घेऊ शकता। तर खूप पौष्टिक होतात। आता सुट्टीचे दिवस आहेत, उन्हाळ्याचे दिवस, मुलं सारखं गोड मागतात काही ना काही खायला, मग काय द्यायचं आता दुपारून मुलं शाळेतून आली की काहीतरी गोड कर म्हणतात, मग बाहेरचं द्यायला तर ते नाहीच बरोबर वाटत आपल्याला मुलांना दररोज काही ना काही। मग हे साधं सोपं घरात असणाऱ्या साहित्यात तेलकट नाही ना काही नाही, आणि खूप पौष्टिक असं तुम्ही करून ठेवायचं। मुलं शाळेतून येतं, मुलं खुश होऊन जातात। तर माझ्या मुलाला असं केक म्हणा, आप्पे म्हणा खूप आवडतात, कपकेक म्हणा खायला, तर मग असं करून ठेवलं की तो खुश होऊन जातो। तर असं ना आपण मिक्स करून घेतोय छानपैकी। मला जरा गाठी वाटायलाच वाटलंच तर मी हाताने त्याला थोडंसं हे करून घेते। भांडं मला छोटंसं पडलं, त्याला थोडं मोठं भांडं घ्यायला पाहिजे होतं। विलायची पावडर आणि मनुके टाकून घेते, आणि सोडा आत्ताच टाकायचा नाही आपल्याला, सोडा नंतर टाकायचा करायच्या टायमिंगला। आता हे मिश्रण आपण अर्धा तास झाकून ठेवणार आहोत असंच, आणि आता हे चांगलं मिक्स करून हाताने एकदा मिक्स करते, झाकण टाकून ह्याला अर्धा तास ठेवते, आणि सोडा नंतर लागणार आहे आपल्याला टाकायला, आणि तूप आपल्याला आप्पे पात्राला लावायला लागणार आहे, म्हणून ते तसंच ठेवून देते दोन्ही, आणि हे झाकून ठेवून देते। आता एकदा हाताने मिक्स करते, एखादी गाठ असली तर ते काढते। तर नक्की करून पहा तुम्ही, नक्की आवडतील। तुम्ही गेल्या वर्षी ना असाच केक पण टाकला होता कणकीचा आणि गुळाचा, तो पण व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा। तर वाटलंच तर मी आणखीन टाकेल, आणखीन तो डबल केक कणिक आणि गूळ वापरून। तर खूप छान स्पंजी होतो, एकदम गोड मस्त होतो, तुम्ही पाहू शकता पुढे नंतर। आता हे झाकून मी अर्धा तास ठेवलं होतं, अर्धा तासानंतर दाखवते तुम्हाला आपलं मिश्रण कसं झालं आहे ते। तर थोडंसं किंचितसं घट्ट वाटतं, 1-2 चमचे पाणी आपण याच्यात आणखीन टाकू नंतर, सोडा टाकल्यानंतर। आता सुरुवातीला अगोदर ना आपण आप्पे पात्र गरम करायला ठेवायच्या आधी त्यात तूप टाकून घेतलं, थोडं ते तूप लावून घेऊ प्रत्येक ह्याला, आणि आप्पे पात्रानंतर गॅस चालू करू आणि आप्पे पात्र गरम करायला ठेवू। आपण सोडा टाकून फेटूस तर आप्पे पात्र आपलं गरम होते, कारण सोडा टाकला की लगेच त्याला हीट भेटली पाहिजे, तर ते ॲक्टिव्ह होतो सोडा कधी पण, नाही तर मग ॲक्टिव्ह होत नाही। म्हणून आधी तूप लावून घेते, गॅस चालू करते, आप्पे पात्र 2 मिनिटात गरम होते, जास्त वेळ लागत नाही त्याला, आणि मग नंतर सोडा पाणी टाकून ते मिक्स करते। तर जे थोडंसं गूळ राहिलं होतं ना खाली, त्यात मी थोडंसं पाणी टाकून ते गाळून घेतलं आणि डबल, आणि तेच पाणी मी आता सोडा टाकल्यास टाकणार आहे,
नाही तर साधं पाणी टाकलं तरी चालतं, पण ते वाया जाऊन द्यायचं नव्हतं गुळ तेवढा, म्हणून मी तसं केलं. तर आता हा सोडा टाकला आणि हे एवढं पाणी निघाल्यानंतर गुळाचं थोडंसं, ह्यातलं एवढं लागणार नाही मला पाणी, मी पाहत टाकणार आहे मला कसं वाटतं ते. सुरुवातीला मी 1-2 चमचे हे केलं, गॅस थोडा कमी केला, फुल होता तो. तर व्यवस्थित मिक्स करून घेते. थोडंसं घट्ट वाटायला म्हणून आणखीन थोडंसं 1 चमचाभर आणखीन पाणी टाकते. चांगलं मिक्स करून घेते त्याला. आणि आता आपण आप्पे पात्रात सोडून घेऊ पीठ. तर एवढ्या मिश्रणाचे ना मला 1 वाटी कणिक आणि अर्धी वाटी रव्याचे माझे बरोबर 24 आप्पे झाले. 2दा केले मी आप्पे पात्रात. तुम्हाला अंदाज कळावा म्हणून, म्हणजे तुम्हाला जर प्रमाण थोडेच करायचे असतील तर तुम्ही अर्धी वाटीचं प्रमाण घेऊ शकता, अर्धी वाटी कणिक आणि पाव वाटी रवा. तर मी आता टाकून घेते. सुरुवातीला कधी पण साईडनंच टाकायचं मिश्रण, कारण मधले ते 3 असतात ते खूप गरम झालेले असतात. मग सुरुवातीला कधी पण कडनी टाकायचं मिश्रण आणि काढताना मधले अगोदर काढायचे, ते जास्त ते हे होतात, बेक होतात. आणि हे गॅस आता मी बारीकच केलेला. आता बारीक गॅसवरच 5 मिनटं फक्त त्याला वाफ द्यायची. 5 मिनटात खालच्या साईडनं ते बेक होतात आणि नंतर वरच्या साईडनं परत 2-3 मिनटांनी 7-8 मिनटात आपले हे आप्पे तयार होतात. तर मी आता झाकण टाकून 5 मिनटं बारीक गॅस करून ठेवते आणि आता 5 मिनटांनी तुम्हाला उघडून दाखवते. तुम्ही पाहू शकता आपले आप्पे किती छान फुगलेत, किती फुगून वरी आलेत ते. आता हे पलटी करून घेते आणि खालच्या साईडनं पण नंतर झाकण टाकून 3-4 मिनटं ठेवते. नंतर कलर किती छान आला आहे तुम्ही पाहू शकता आपल्या आप्प्यांना. आणि फुगलेत पण छान, एकदम स्पंजी झालेत. मी सर्व आप्पे असेच काढून घेते. ही बॅच असे पलटी करून घेते. मग कसे वाटले तुम्हाला माझे हे गोड कणकीचे पौष्टिक आप्पे ते नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण आता दुपारी अशा मुलांना करून ठेवा, मुलं खुश होतील, तुम्हाला पण आवडतील, खूप छान होतात, नक्की करा. किती छान कलर आलाय तुम्ही पाहू शकता आपल्या आप्प्यांना. एकदम स्पंजी झाले. तर मी याच्यात मनुके टाकले, तुम्ही मनुकेऐवजी दुसरे पण ड्रायफ्रूट टाकू शकता. ओल्या नारळाचे काप, खोबऱ्याचे काप किंवा काजू बदाम पण टाकू शकता तुम्ही. आता मी 5 मिनटं आणखीन झाकण टाकून खालच्या साईडनं त्याला वाफलून घेतलं. आता आपले आप्पे तयार आहेत. 5 मिनटं नाहीत, मी फक्त 3-4 मिनटं शेवटला दोन्ही सुरुवातीला 5 मिनटं वरच्या बाजूने, नंतर खालच्या बाजूने 3-4 मिनटं, असं 7-8 मिनटात आपले आप्पे तयार झाले. तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने छान कलर आला आहे. आता हे आप्पे काढून घेते, दुसरे आप्पे लगेच करून घेते. तर दुसरे आप्पे करताना तुम्ही नाही तूप घातलं तरी चालेल, पण जरा वास छान येतो आपल्या तुपाचा आपल्या आप्प्यांना, म्हणून मी आणखीन दुसऱ्या वेळेस पण एक थेंब टाकल्याने टाकते प्रत्येक ह्याच्यात. आणि त्यात ते मिश्रण टाकून घेते. आपले आप्पे तयार झाले सर्व. कसे वाटले ते नक्की सांगा कमेंटमध्ये. एक तुम्हाला मी हे करून दाखवते तर किती स्पंजी झाले तुम्ही पाहू शकता. दबतेत लगेच, आतून पण गरम आहेत आणखीन, तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त झाले. तर अजिबात असं पीठ वगैरे काही राहिलेलं नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.